आपल्या लेकरांनी डॉक्टर बनावं म्हणून पालकांनी पोटाला चिमटे काढले. मुलामुलींनी देखील दिवस रात्र एक करून अभ्यास केला. मुलांच्या पदरात यश पडू दे म्हणून शिक्षकांनी देखील मेहनत घेतली. मात्र सरकारच्या एका निर्णयाने सगळ्यावर पाणी पडलंय. कारण 3 मेला झालेली नीट UG 2026 परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षेतील अनेक प्रश्न गेस पेपर आणि सॅम्पल पेपर म्हणून परीक्षेच्या आधीच काहींच्या मोबाईलवर आले होते. पेपरफुटी प्रकरणात तपास CBI करते. दोषींना कदाचित शिक्षाही होईल. मात्र विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमांचं काय, हा प्रश्न संपूर्ण देश विचारतोय. पाहूया. माझा पेपर खूप चांगला गेला, पण आता मला परत द्यावं लागतं. ते खूप रिस्की सिच्युएशन आहे. असं एकदा झाल्यानंतर, दोनदा झाल्यानंतर आपल्याला ती स्टेटस म्हणजे आपल्या मानसिक स्थिती बिघडून जाते. और वो नीट एग्ज़ाम देने में जो मेंटल स्ट्रेस, स्ट्रेन पूरे फैमिली को लेके जो स्ट्रेसफुल सिचुएशन था वो वापस से रिपीट होगा. दैट इट सेल्फ इज़ व्हेरी व्हेरी डिमोटिवेटिंग. फॅमिली एवढा रात्रभर आपल्यासोबत असते की आपण चांगला अभ्यास करावं, पण ते एंड मोमेंटला तेव्हा पेपर लीक होतं तेव्हा आमचे सगळे होप्स पाण्यात जातात. वापस हे लोकांनी टेन्शन दिलं तर कसा असणार पेपर, काय असणार आता. आता जसा गेला पेपर तसाच तो असणार का नाही वापस. हा संताप, ही हतबलता, चिंता आणि उद्विग्नता आहे डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांची. डॉक्टर होण्यासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना केंद्र सरकारनं मोठा धक्का दिलाय. 3 मे रोजी घेण्यात आलेली नीट UG 2026 ही परीक्षा रद्दबातल ठरवण्यात आली. कारण परीक्षेच्या 1-2 दिवस आधीच प्रश्नपत्रिकेतले शेकडो प्रश्न फुटले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते देशभरातल्या परीक्षार्थींच्या मोबाईलपर्यंत आणि अनेक कोचिंग क्लासेसच्या संचालकांपर्यंत पोहोचले. या पेपरफुटीचे धागेदोरे अनेक राज्यांपर्यंत पसरले. CBI आता त्याचा तपास करत आहे. राजस्थान पोलिसांनी केलेल्या तपासामुळे या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. धक्कादायक बाब म्हणजे नीटचा पेपर सर्वात आधी नाशिकमध्ये फुटला. पेपरफुटीची सुरुवात नाशिकमधून झाल्याचं कळत आहे. नाशिक ते हरियाणा आणि हरियाणा ते तामिळनाडू असा गेस पेपरनं प्रवास केला. त्यानंतर हा गेस पेपर राजस्थानमधील सीकर शहरात पोहोचला. याशिवाय केरळमधून देखील एक सॅम्पल पेपर राजस्थानात पोहोचला होता. विशेष म्हणजे राजस्थानातील जयपूरमध्येच नीटच्या प्रश्नपत्रिकांची छपाई झाल्याचं कळत आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी पेपरसाठी 2 ते 5 लाख रुपये मोजले आणि परीक्षेच्या दिवशी 30,000 गेस पेपरची विक्री सुरू होती. प्रकरणी ज्या संशयिताला ताब्यात घेतलंय त्याचं BAMSचं शिक्षण झाल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येते आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याची स्वतःची मेडिकल काउन्सिलिंग एजन्सी असल्याची देखील माहिती ही पोलीस तपासात समोर आली आहे. गेस पेपर या संशयितांना 10 लाख रुपयाला विकत घेतला आणि 15 लाख रुपयाला त्याने विकला. या संशयिताला ताब्यात घेत असताना तपास यंत्रणेला त्याला ताब्यात घेण्यासाठी अनेक अडचणी आल्या होत्या. त्याचं कारण त्याने केस कापल्यामुळं तो तपास यंत्रणेच्या नजरेस पडत नव्हता. मात्र नाशिकच्या गुन्हे शाखेच्या पथकाच्या नजरेनं त्याला हेरलं आणि अखेर नाशिकमधून त्याला ताब्यात घेतला. सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याविषयी विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. आता हा व्हिडिओ बघा. नीट परीक्षेचा पेपर 1 मे रोजी म्हणजेच 3 मेची परीक्षा होण्याआधीच टेलिग्रामवर व्हायरल झाला होता, असा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात येतोय. ये टेलीग्राम का एक चैनल देखो ऐसा जिसमें मई के 1 तारीख को नीट का क्वेश्चन दिया जा रहा था. ये दिखाते हैं, इसका पासवर्ड देख लो, leakmafia@9466 और ये सारे के सारे मैसेज मई के 1 तारीख के है. leakmafia@9466 ये खुल गया. अभी देखो इसमें क्या लिखा हुआ है, थैंक्स फॉर परचेस्ड नीट UG 2026. अभी आप क्वेश्चन दिखाते हैं. ये बुकलेट नंबर कितना है, 12. अब ये क्वेश्चन देखो मेरे क्वेश्चन पेपर, ये रहा क्वेश्चन. देखो, द फॉलोइंग प्लॉट्स शो वेरिएशन ऑफ वेलोसिटी
ये क्वेश्चन इधर भी देखो, द फॉलोइंग प्लॉट शो वेरिएशन ऑफ वेलोसिटी, ये वाला क्वेश्चन देख लो, सारे के सारे ऐसे क्वेश्चन मिलेंगे। पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत राजस्थानाहून 14, नाशिकमधून 1 आणि डेहराडूनमधून 1 आणि इतर राज्यातूनही काहींना ताब्यात घेण्यात आलंय। जयपूरमधून ताब्यात घेण्यात आलेल्या मनीष हा या पेपर फुटीचा मास्टर माइंड असल्याचं कळत आहे। नीटची परीक्षा घेण्यात सरकार आणि तत्सम यंत्रणा अपयशी ठरण्यात आल्याचं हे असं म्हणणं देखील चुकीचं ठरणार नाही। आता किमान पेपर फुटीमध्ये सहभागी असलेल्या सर्वांच्या हातात बेड्या ठोकण्यात तरी तपास यंत्रणा यशस्वी ठरणार का, असा प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून विचारला जातोय। आता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना अनेक प्रश्न पडले। लवकरच परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाईल। विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क परत करण्यात येईल। विद्यार्थ्यांना नव्यानं नोंदणी करावी लागणार नाही। परीक्षा केंद्र देखील बदललं जाणार नाही। हॉल तिकीट नव्यानं दिलं जाईल। क्वालिटी ऑफ स्टूडेंट्स जो नीट का एग्ज़ाम देते हैं और क्वालिफाई करते हैं, उसमें से फ्रेशर्स बहुत कम होते हैं और रिपीटर्स बहुत ज़्यादा होते हैं। तो वो बच्चा जिसने 2 साल रेगुलर पढ़ाई की, फिर गैप लिया साल, 2 साल, 4 साल का, अब उसको जब ये मालूम पड़ेगा कि एग्ज़ाम पोस्टपोन हो गया या कैंसिल हो गया या फिर से होने वाला है, उसकी उस तकलीफ़ का जिम्मेदार, जैसे मैंने बोला कि क्रेडिबिलिटी का बहुत ज़्यादा इशू है इंडिया में। जब तक ये एग्जाम्पल सेट नहीं होगा, हार्श पनिशमेंट नहीं दी जाएगी, तब तक लोगों को आदत हो गई है कि चलता है, होता है, री एग्ज़ाम फिर से दे देंगे। जिसने भी पैसा खाया, कुछ भी खाया, ऊपर तकलीफ़ किसी और लोगों को झेलनी है। तो जो भी इसकी कंडक्टिंग बॉडी है उनको प्रॉपरली उसका ऑडिट करवाना चाहिए और एक एग्जाम्पल सेट करना चाहिए कि इन फ्यूचर लोग डरे ऐसा कुछ भी काम करने से, क्योंकि आप फ्यूचर की बात करते हैं, बच्चों को पढ़ाने की बात करते हैं और आप फ्यूचर के साथ ही खेल रहे हैं। सर्व खबरदारी घेऊन परीक्षा घेण्यात सरकारी यंत्रणा कमी पडली हे आता कोणीही नाकारू शकत नाही। 23 लाख विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास, त्यांच्यावर शिक्षकांनी घेतलेली मेहनत, त्यासाठी आई वडिलांनी खर्च केलेले पैसे, हे सगळं कुणामुळे वाया गेलं, याचं उत्तर सरकारला द्यावंच लागणार। नाशिकहून शुभम बोडकेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।